जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, सीईटीच्या सिरीजचा आजचा आपला 7वा दिवस आहे आणि लॉजिकचा दुसरा दिवस म्हणजे लॉजिकचं सेकंड लेक्चर आहे. पहिला टॉपिक आपला मॅट्रिसेस होता, दुसरा आपला लॉजिक चालू झालेले आहे. पहिले 5 लेक्चर संपल्यानंतर आपण पुढचा टॉपिक चालू केलाय. त्याचं आजचं आपलं दुसरं लेक्चर आहे, म्हणजे 7वा दिवस आहे आपला सीईटीचा. तर बाकीचे लेक्चर पाहिले नसेल तर पाहून घ्या. मॅट्रिसेस व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि लॉजिकचे सगळे फॉर्म्युले आणि पॅटर्न आणि रूल्स टेबल सगळे लर्न असू द्या. नसेल तर ते सोबत ठेवा, जेणेकरून तुमची कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होत जाईल. ओके, ठीक आहे. आणि या आधीचे लेक्चर जर पाहिलं नसेल तर तेही तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, चालेल. तर सुरुवात करतोय आपण आजच्या आपल्या लेक्चरला. तर पहा काय दिलंय. फर्स्ट, द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट. आता हे जे स्टेटमेंट दिलंय हे काय कन्वर्ट करायचे तुम्हाला, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, समजा जर तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं त्यांनी, कॉन्ट्रापॉझिटिव्ह कोणाला करतो आपण, पी इम्प्लाइज क्यूला, म्हणजे इफ अँड देनचं स्टेटमेंट आहे. आता याचा इनवर्स, पहिली गोष्ट याचा इनवर्स जो आहे तो कसा होतो, तर क्यूला पुढे घ्या. सॉरी, काय करायचं आपल्याला, पहिला पार्ट याचा कॉन्वर्स. ओके, याचा कॉन्वर्स कसा सांगितलं नाही, फक्त मी कन्सेप्ट क्लिअर करतो. क्यूला पुढे घ्या, पीला मागे घ्या. ओके, त्यानंतर दुसरा पार्ट आहे इनवर्स. आता इनवर्स कसा करतो आपण इथं, तर आहे त्याच ठिकाणी दोघांना काय करतो, निगेशन आहे त्या ठिकाणी दोघांना निगेशन लावतो. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये आपण काय करतो, तर दोघांनाही अल्टर करतो. मग क्यूला पुढे घेतो आणि निगेशन पीला मागे टाकतो आणि मग इम्प्लाइज लावतो. आता त्यांनी सांगितलंय का ह्या स्टेटमेंटचं काय करा, कॉन्ट्रापॉझिटिव्ह करा. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह करण्यासाठी ह्या स्टेटमेंटला आधी कशात कन्वर्ट करावं लागेल, इफ अँड देनच्या स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करावं. आता हे जे स्टेटमेंट दिले हे सरळ सरळ तुम्हाला इफ अँड देन मध्ये दिलेलं नाहीये. आणि जर तुम्हाला स्टेटमेंट इफ अँड देन मध्ये दिलेलं नाहीये तर तुम्हाला हे काय कन्वर्ट कशात करावं लागेल, इफ अँड देन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता हे काय दिलंय, विदाऊट युजिंग इफ अँड देन मध्ये दिले. आता जर विदाऊट युजिंग इफ अँड देन मध्ये जर हे स्टेटमेंट दिलंय तर स्टेटमेंट मध्ये कसं जायचं, आता कोणतेही स्टेटमेंट इफ अँड देनचं विदाऊट युजिंग इफ अँड देन कसं लिहितो आपण, तर निगेशन पहिल्याला लावतो, ऑर लिहितो आणि दुसरं आहे तसंच्या तसं लिहितो. म्हणजे आता तुम्हाला हे स्टेटमेंट दिले, इथून आपल्याला इथं जायचंय, म्हणजे पहिल्याचं निगेशन काढायचं, इम्प्लाइज लावून क्यू तसंच लिहायचं. पहिल्याचं निगेशन काढायचं म्हणजे पी इम्प्लाइज, आलं लक्षात, पी इम्प्लाइज आणि दुसरं आहे तसंच्या तसं कोण, ब्रॅकेटमध्ये क्यू अँड निगेशन काय आर, आलं लक्षात. आता याचं तुम्हाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचंय, म्हणजे याचा तुम्हाला हा पॅटर्न बनवायचा. म्हणजे याचा अर्थ काय करतो, क्यूला आपण पुढे घेतो, म्हणजे क्यू पुढे घेतला, क्यू अँड निगेशन आर, याला निगेशन लावलं, इम्प्लाइज लिहिलं, पीला मागे घेतलं आणि पीला पण निगेशन लावलं. आलं लक्षात. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर ह्या क्यू ह्या निगेशनला आपण, आता हा पॅटर्न आपल्याला इथं कुठं दिसतोय का पाहूया, नसेल तर ह्या निगेशनला आपण आतमध्ये, इथं जर पाहिलं तर बाहेर कुठेही ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन नाहीये, म्हणजे इथं हे निगेशन आपल्याला आतमध्ये घेऊन जावं लागेल. म्हणजे इथं काय होणार आहे, निगेशन क्यू अँडचा काय होणार ऑर, आणि आरला डबल निगेशन म्हणून आरचं निगेशन जाणार, इम्प्लाइज निगेशन कोण आहे, पी. हा पॅटर्न आता आपल्याला पाहायचा आहे नक्की कुठं आहे. निगेशन पहा, इथं जर तुम्ही पाहिलं तर हा पॅटर्न निगेशन पी इथं आहे, हे ऑप्शन मधून कट झाले, हा पण ऑप्शन मधून कट झाला, निगेशन पी तिथं आहे आणि निगेशन क्यू ऑर आर पण आहे, म्हणजे ऑप्शन डी. ओके, म्हणजे दिलेलं स्टेटमेंट आधी पी इम्प्लाइज क्यू मध्ये कन्वर्ट करून घेतलं, म्हणजे इफ अँड देन मध्ये कन्वर्ट केलं आणि नंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह केला, आणि हे कॉन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह त्यापैकी आपल्याला हे करायला त्यांनी सांगितलं होतं. आले लक्षात. आणि हे आहे इफ अँड देन विदाउट युजिंग इफ अँड देन, म्हणजे ह्या स्टेटमेंटला आधी इथं कन्वर्ट करून घ्या आणि मग तिथून त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह बनवा. आले लक्षात. तर यासाठी तुम्हाला त्याचे रूल पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. इथे काय सांगितलंय, ऑल m ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू s सच दॅट m ग्रेटर अँड इक्वल दॅन m. ओके, ठीक आहे. आता याचं आपल्याला काय करायचंय, निगेशन. आता फॉर ऑल जर इथं लिहिलंय तर फॉर ऑल, आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल साठी, म्हणजे आता इथं सम एक्झिस्ट सम एक्झिस्ट सम एक्झिस्ट सम एक्झिस्ट. ओके, म्हणजे आता हे सगळे रेसमध्ये येतं. पहिलं कॉमा झाला, ठीक आहे. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू यस सच दॅट एक्स ग्रेटर अँड इक्वल
एम. म्हणजे आता इथं आपल्याला काय पाहिजे, याचं साइन जे आहे हे एक्स इक्वलचं जाऊन ग्रेटरचं जाऊन काय आलं पाहिजे आता, लेस आणि एम. म्हणजे हा पार्ट कुठं आलाय हे आपल्याला सर्वात महत्वाचं गरजेचं आहे. आणि देअर एक्झिस्ट त्या जागी ऑल आलं पाहिजे आता. ओके, इथं जर पाहिलं तर एम पेक्षा एक्स लहान आहे. इथं पाहिलं तर सच दॅट एक्स ग्रेटर, हे गेलं, हे पण गेलं. ओके, इथं जर पाहिलं सच दॅट एक्स लहान, म्हणजे हा पॅटर्न आलाय फॉर ऑल एक्स. पा म्हणजे इथला एक्झिस्ट जाऊन ऑल आलाय आणि इथं हा पॅटर्न झालाय. इथं जर पाहिलं तर देअर एक्झिस्ट एक्स, म्हणजे देअर एक्झिस्ट तसंच्या तसंच ठेवलंय, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे, ती. कळलं? म्हणजे काय काय बदललं, फॉर ऑलच्या जागी एक्झिस्ट, सम एक्झिस्ट हे तुम्हाला माहिती आहे. उलटा ए फॉर ऑल आणि आडवा उलटा ई हे सम एक्झिस्ट. इथं फॉर ऑलच्या जागी सम एक्झिस्ट त्यांनी टाकलंय. देअर एक्झिस्ट म्हणजे सम एक्झिस्टच्या जागी ऑल आलं पाहिजे ना आता. आणि इथं ग्रेटर अँड इक्वल त्यांच्या जागी साईन चेंज झालं पाहिजे. ओके, डन. म्हणजे हा टोटल पॅटर्न चेंज झालेला तुम्हाला कुठं दिसतोय, सी मध्ये दिसतोय. ओके, ठीक आहे. तर या पॅटर्न तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा. आता नेक्स्ट काय दिलंय पा, S1 पी हा S1 म्हणजे सॉरी, इफ पी स्विच S1 इज क्लोज. थोडंसं फास्ट होतं वाचतं ना. आता लक्षात येते तुमच्या का, क्यू हा S2 स्विच आहे, आर हा S3 स्विच आहे, ते पॉईंट नाही. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ फॉलोइंग सर्किट इक्विव्हॅलंट टू सर्किट. म्हणजे आता ह्या सर्किटपासून एक पॅटर्न बनवा आणि तो कोणाला इक्विव्हॅलंट आहे ते पहा. बरं, पहिल्या स्लाइडमध्ये सुद्धा असे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, ठीक आहे. मग आता तुमच्या लक्षात आले पी क्यू आर एस हे आहेत. आता सेम मला वाटतं असाच प्रश्न झालेला आहे, पण आपल्याला चेक करायचं इथं. पी पहिला S1 आहे म्हणजे पी आहे, अँड आहे, पुन्हा ब्रॅकेट आहे. ओके, त्या ब्रॅकेटमध्ये कोण आहे, S2 आणि S3 आहे, म्हणजे क्यू और आर आहे. ओके, आणि हे पूर्ण ब्रॅकेट आहे, ही पहिली लाईन आहे. ऑरनी जॉईन केली दुसऱ्या लाईनला. दुसरी लाईन जर पाहिलं तर तिघही एका लाईनमध्ये, कोणीही निगेशन मध्ये नाहीये. इथं जर कोणीही निगेशन नाहीये तर पी अँड क्यू अँड आर या पद्धतीने दिले. पी अँड आणि पी अँड दोघांमधून पी अँड बाहेर काढला. आतमध्ये कोण राहिलं, क्यू और आर. और इथं जर पाहिलं तर क्यू अँड आर. लक्षात. आता इथं जर पाहिलं तर सेम एकदा क्यू और आर आहे आणि क्यू अँड आर आहे आणि ऑरनी जर जॉईंट असेल तर इथं काय होतं, पी अँड हाच पार्ट पुन्हा कंटिन्यू होतो. याला ऍब्झॉर्प्शन लॉ असं म्हणतात. ठीक आहे, तर काय झालं इथं, क्यू और आर. ओके, कारण सेम क्यू आर और क्यू अँड आर आणि ऑरनी जॉईंट आहे, तर याच्यातून फक्त आपण याला बाहेर घेतो. ठीक आहे, तर पी अँड क्यू और आर, पी अँड क्यू और आर हा तुम्हाला या ठिकाणी पॅटर्न दिसतोय नंबर 1 मध्ये. आले लक्षात. तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. ठीक आहे, हे फक्त कळलं पाहिजे. ऍब्सॉर्प्शन लॉ तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. त्यानंतर आलो आपण इथं काय सांगितलंय, पी हॅज इफ द 7 इज अन ऑड नंबर देन 7 इज डिव्हिजिबल बाय 2. त्यानंतर 7 इज प्राईम नंबर देन 7 इज अन ऑड नंबर. V1 and V2 are respective truth value of contrapositive ऑफ P and Q then. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला इफ अँड देनचे स्टेटमेंट दिले आणि इफ अँड देनच्या स्टेटमेंटमध्ये पी आणि क्यू च्या व्हॅल्यूचा जो आहे त्याचा काय करायचं, तुम्हाला कॉन्ट्रापोजिटिव्ह करायचा आहे ट्रूथ व्हॅल्यूचा, आणि त्याचा सिक्वेन्स तुम्हाला V1 आणि V2 मध्ये ठरवायचा आहे. आलं लक्षात. मग आपण सुरुवात V1 पासून करू. आता V1 काय इक्वल येतोय पहा, हे जे स्टेटमेंट आहे V1 च्या आधी आपल्याला पी स्टेटमेंट ठरवावं लागेल. ओके, पी ही जे स्टेटमेंट आहे काय दिले, इफ पी इज अन ऑड नंबर, पी इज अन ऑड नंबर हे ट्रू आहे, देन 7 इज डिव्हिजिबल बाय 2 हे फॉल्स आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे पी हे जे स्टेटमेंट दिले आपण याला असं म्हणूया का, बरं पी आणि क्यूज दिले म्हणजे पहिलं स्टेटमेंट जे आहे, चला नाहीतरी आपल्याला याच्या व्हॅल्यूचा काय करायचं आहे, काय क्वेश्चन आहे पहा, P if the 7 is an odd number then 7 divisible by 2. दुसरं स्टेटमेंट काय दिले, P is prime number and 7 is an odd number. तर पहा, if 7 is an odd number then 7 is divisible by 2.
7 is prime number, then 7 is odd number. V1 and V2 are respective truth value of contrapositive P and Q, then V1 and V2. म्हणजे V1 आणि V2 च्या व्हॅल्यू आपल्याला सिक्वेन्स मध्ये ठरवायच्या. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ P and Q. P and Q चं काय करायचंय, कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचंय आणि तुम्हाला याची व्हॅल्यू ठरवायची. ठीक आहे. मग आता इथं जर पाहिलं तर काय दिले पहा, इफ P ॲज ऑड नंबर, ओके, हे ट्रू आहे. देन 7 इज डिव्हिजिबल बाय 2, म्हणजे हे फॉल्स स्टेटमेंट आहे. आता हे इम्प्लाइज मध्ये या पॅटर्न मध्ये दिले. आता V1 काय सांगतो, याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह करा. V1 काय सांगतो, याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह करा. कॉन्ट्रापॉझिटिव्ह करणं म्हणजे काय, आपण एक पाहिले काय, पुढचं जे स्टेटमेंट आहे P इम्प्लाइज Q असेल तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये Q पुढे येतो, P मागे जातो आणि दोघांनाही निगेशन लागतं. लक्षात. मग F पुढे येणार आहे, फॉल्स मागे पुढे आला, त्याला निगेशन लागलं. इम्प्लाइज ट्रू मागे गेला आणि त्याला पण निगेशन लागलं. म्हणजे आता इथं काय होणार आहे, एफचं निगेशन ट्रू आलं, इम्प्लाइज याचं निगेशन फॉल्स आलं. म्हणजे थोडक्यात ही व्हॅल्यू टोटल काय झाली, फॉल्स झाली. ट्रू फॉल्स फॉल्स. म्हणजे हे दोघं जण आता रेसमध्ये आहेत, हे दोघं जण गेले. V1 ची व्हॅल्यू. ओके. आता V2 ची व्हॅल्यू, V2 काय सांगितले पहा, V2 पाहूया आपण. 7 इज अन प्राईम नंबर, डन. म्हणजे पहिलं ट्रू आहे, ओके. आणि 7 इज अन ऑड नंबर, 7 इज अन ऑड नंबर, दुसरं पण ट्रू आहे. मग आता जर पहिलं ट्रू आहे पहा, इथं पहिलं पण ट्रू होतं, दुसरं पण ट्रू आहे. इथं काय होतं, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स होतं. ओके, आपण कॉन्ट्रापॉझिटिव्ह केलं त्याचं. आता इथं जर पाहिलं तर याचं निगेशन पुढे येणार, इम्प्लाइज याचं निगेशन मागे जाणार. म्हणजे इथं फॉल्स इम्प्लाइज फॉल्स होणार आणि म्हणजे ज्याची व्हॅल्यू काय होणार आहे, ट्रू होणार आहे इम्प्लाइज मध्ये. ओके, ठीक आहे. कारण इम्प्लाइज मध्ये फक्त एकच पॅटर्न आहे, ट्रू फॉल्स फॉल्स. ओके, आलं लक्षात. तर ऑप्शन क्रमांक कोणता आहे, सी. समजलाय प्रश्न? ठीक आहे. त्यानंतर आहे त्यानंतर क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 5. फॉलोइंग स्टेटमेंट हॅज ट्रू व्हॅल्यू इज ट्रू. ओके, ठीक आहे. एक स्टेटमेंट, 2, 3, 4 स्टेटमेंट दिलीत आणि कोणतं स्टेटमेंट ट्रू आणि फॉल्स असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. मग बघूया आपण काय. क्यूब रूट ऑफ युनिटी आर इन जिओमेट्रिक प्रोग्रेशन अँड देअर सम इज 1. पाहता इथं दोन स्टेटमेंट आहे. पहिल्याचा विचार करतोय आपण, ए चा. P अँड Q हे दोन स्टेटमेंट आहे. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर पहिलं स्टेटमेंट सांगितलं क्यूब रूट ऑफ युनिटी जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा पार्ट आहे, हे फॉल्स आहे. अँड आता एक जरी फॉल्स आलं तर देअर सम इज 1 हे ट्रू आहे खरं तर, पण एक जरी फॉल्स आलं तरी आपण काय लिहितो, फॉल्स लिहितो. म्हणजे पहिल्याची व्हॅल्यू फॉल्स आहे. ओके, ठीक आहे, डन. म्हणजे ओनली ए हा ऑप्शन कट झाला, ए अँड सी हा पण ऑप्शन कट झाला. ठीक आहे. त्यानंतर जर इथं पाहिलं तर 4 + 7 ग्रेटर दॅन 10. ओके, इफ 2 + 8 लेस दॅन 10. मग हे कोणतं आहे, 2 + 8 लेस दॅन 10. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे हे कशाचं आहे, इफ अँड ओनली इफचं आहे. ओके, आता इफ अँड ओनली इफ मध्ये हे स्टेटमेंट काय सांगितले त्यांनी, ट्रू. ओके, बी स्टेटमेंट पाहतोय आपण. पहिलं काय सांगितलंय, ट्रू आहे. इफ अँड ओनली इफ मध्ये हे दुसरं फॉल्स आलंय. आता अल्टरनेट झालं, इफ अँड ओनली इफ मध्ये अल्टर जर झालं तर आपण पाहतो ते काय, फॉल्स आहे. ओके, कारण इफ अँड देन मध्ये इफ अँड ओनली इफ मध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही फॉल्स असेल तर ट्रू. ओके, म्हणजे हे पण स्टेटमेंट काय झालं, फॉल्स झालं. ओके, ठीक आहे. म्हणजे बी हा पण ऑप्शन कट झाला. मला वाटतं आता चेक करायची काही गरज नाही, आपल्याकडे एकच ऑप्शन राहिलेलं आहे. ओके, तर सी आणि डी तुम्ही चेक करू शकता. एक स्टेटमेंट आहे, इथं अँड जॉईंट केलेलं आहे आणि इथं ऑर जॉईंट केलं आहे. आता इथं अँड जर असेल तर दोन्ही बरोबर पाहिजे, हे पण स्टेटमेंट बरोबर आणि हे पण स्टेटमेंट बरोबर. इथं जर पाहिलं तर हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, ऑरने जॉईंट केलाय. ट्रू ऑर पुढचं काही असलं तर ते तुम्हाला फॉल्स दिसते. म्हणजे हे काय येणार आहे, ट्रू येणार आहे, हे फायनल आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. काही नॅचरल नंबर जर याच्यात टाकले तर उत्तर 0 येतात, हे ट्रू बरोबर आहे. आणि त्यापैकी काही ऑड नंबर आहेत तर चेक पण करून टाकला आपण. तर याच्यात जर मी काही नंबर टाकले तर ते याला 0 करतात, टाकतात आणि ते नॅचरल असले पाहिजेत. आता इथं जर पाहिलं तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 3x + 2. आता याचे जर फॅक्टर पाहिले तर -2 -1 आहे. ओके, कारण मायनस मायनस +2 आणि -2 -1 -3. म्हणजे याला जर सॉल्व्ह केलं तर एकाची व्हॅल्यू 2 येणार आहे आणि एकाची व्हॅल्यू 1 येणार आहे. आता एक काय
दोन्ही नॅचरल नंबर आहेत, पहिली कंडिशन करेक्ट झाली. आणि त्यापैकी त्यांनी काय सांगितले, काही नॅचरल नंबर जे आहेत म्हणजे यातले जे उत्तर आहे ते ऑड नंबर आहे. तर 1 हा काय ऑड नंबर आहे. तर या पॅटर्नने जर तुम्ही पाहिलं तर याचे दोन्ही स्टेटमेंट म्हणजे हे पण काय ट्रू आहे, म्हणजे सी आणि डी ट्रू आहे. तसं पाहायला गेलं तर ते चेक करायची ही गरज नाहीये जेव्हा तुम्ही सीईटी मध्ये असणार आहे. तर या पॅटर्ननी जात चला, म्हणजे काय होईल, तुम्हाला पुढचा वेळ वाचेल. सी आणि डी चेक करायची गरज पडलेली नाही. आता इथं मी तुम्हाला चेक करून दाखवलंय, पण इथं खरं तर चेक करायची गरज नाहीये, कारण पहिले तीनही ऑप्शन डायरेक्ट काय होतात, कट होतात. आलं लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. आता प्रश्न क्रमांक 6 काय दिलंय पहा, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग पॅटर्न. आता हा जो पॅटर्न आहे याची व्हॅल्यू फॉल्स सांगितली त्यांनी. देन विच ऑफ द फॉलोइंग हॅज ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. तर यापैकी कोणाची व्हॅल्यू फॉल्स आहे. आता यापैकी जर कोणाची व्हॅल्यू फॉल्स ट्रू ठरवायची असेल तर PQRच्या व्हॅल्यू तर आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्यांनी इथं जे स्टेटमेंट दिले ते फॉल्स दिले, आणि ते जर तुम्ही पाहिलं तर इथं कशाचं स्टेटमेंट दिसते तुम्हाला, इम्प्लाइजचं स्टेटमेंट दिसते, म्हणजे इफ अँड देनचं स्टेटमेंट आहे. ओके, आता ही व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे, आणि ही व्हॅल्यू जर फॉल्स असेल तरच इम्प्लाइज मध्ये व्हॅल्यू काय येते, फॉल्स येते. म्हणजे आता हा जर ट्रू आहे तर ट्रूचा टेबल काय सांगतो, दोन्हीही ट्रू असेल तरच ट्रू आहे. म्हणजे एक तर फायनल झालं, पी ची व्हॅल्यू पण काय ट्रू, आणि इथं निगेशन आर ट्रू आहे, याचा अर्थ आर ची व्हॅल्यू काय झाली, फॉल्स. आलं लक्षात? आता इथं एक तर निगेशन ट्रू काय, सॉरी निगेशन ट्रू काय, इथं आताच आपण पाहिलं दोन्ही, इथं दोन्ही ट्रू असले पाहिजेत. ओके, तरच काय व्हॅल्यू येते, ट्रू. म्हणजे पी ट्रू आहे, निगेशन आर ट्रू आहे म्हणून आर फॉल्स झाला. निगेशन आर ट्रू आहे अँड इथं हे फॉल्स असलं पाहिजे, कारण याची टोटल मिळून व्हॅल्यू काय आलेली, फॉल्स आलेली आहे. म्हणजे क्यू ची व्हॅल्यू पण काय आहे तुमची, फॉल्स. आलं लक्षात? कसे या पद्धतीने आपण इथं काय घेतल्या, व्हॅल्यू घेतल्या. ओके, आता इथं फक्त आपल्याला ठेवत चालायचंय आणि पाहिजे नक्की कोणाची व्हॅल्यू निगेटिव्हिटी आहे तेवढं चेक करायचंय. पी इथं काय ट्रू आहे, आपल्याला फॉल्स व्हॅल्यू आणायची. ओके, आता फॉल्स व्हॅल्यू कधी येते, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तरच. ओके, आता इथं जर तुम्ही पाहिलं तर निगेशन आर ट्रू आहे म्हणजे ही गोष्ट संपली. निगेशन पी फॉल्स आहे, हे फॉल्स आहे. निगेशन आर ट्रू आहे म्हणजे ही गोष्ट संपली. निगेशन पी फॉल्स आहे म्हणजे ही गोष्ट रेसमध्ये. म्हणजे ह्या दोघांना चेक करा फक्त. आता इथं जर पाहिलं तर क्यू और सॉरी आर और क्यू हे दोघंही फॉल्स असेल तर पहिलं स्टेटमेंट ट्रू येण्याचे चान्सेसच नाही, म्हणजे हा पण संपला विषय. आता इथं जर पाहिलं तर क्यू और आर हे दोघं फॉल्स आहेत आणि फॉल्सचं निगेशन ट्रू होतं, म्हणजे पहिलं इथं ट्रू आलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. कळलं का काय झालं, हे दोघं म्हणजे इथं कोण आहे, फॉल्स आहे, हा पण कोण आहे, फॉल्स आहे, दोघांमध्ये ऑर आहे, म्हणजे इथं व्हॅल्यू काय येणार, फॉल्स. पण फॉल्सचं बाहेर काय निगेशन, निगेशन काय होतं, ट्रू होतं. आलं लक्षात? आणि पुढं पीचं निगेशन, पीचं निगेशन काय, फॉल्स, कारण पी स्वतः कोण आहे, ट्रू. म्हणजे हा पॅटर्न तयार झाला आणि हा पॅटर्नच आपल्याला सांगतो काय, त्याची व्हॅल्यू काय, फॉल्स आहे. आणि आपल्याला त्यांनी काय विचारले, फॉल्स व्हॅल्यू विचारली. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. आता या पॅटर्नची गणितं झालीत म्हणून मी थोडंसं फास्ट लिहितो. आता इथं जर पाहिलं तर इफ, पुन्हा हा एक स्टेटमेंट दिलंय, इफ याची व्हॅल्यू काय, ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे म्हणजे हे ट्रू असलं पाहिजे आणि हे फॉल्स असलं पाहिजे. हे ट्रू तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा याची व्हॅल्यू ट्रू होते आणि याची पण व्हॅल्यू काय होते, ट्रू होते. आता याची जर व्हॅल्यू ट्रू असेल तर आतमध्ये परत अँड आहे, म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ याची पण व्हॅल्यू ट्रू असली पाहिजे तर याची व्हॅल्यू ट्रू असली पाहिजे. म्हणजे पी काय झालं, म्हणजे पी क्यू आर. ओके, पी ट्रू झाला, ठीक आहे, म्हणजे पी हे दोघं रेसमधून बाहेर पडले. आता क्यू पाहूया, क्यूचं इथं निगेशन ट्रू आहे म्हणजे ओरिजिनल क्यू काय झाला, फॉल्स. ओके, म्हणजे पहिलं काय ट्रू आणि हे काय फॉल्स, म्हणजे ट्रू ट्रू हा पण ऑप्शन गेला, ट्रू फॉल्स म्हणजे ऑप्शन हाच राहिला. मी आर चेक पण नाही केलं कारण मला ट्रू फॉल्स हा पॅटर्न मिळाला आहे. इथं मला पुढे जायची गरजच नाही पडली, कारण ट्रू फॉल्स इथं पण नाही, ट्रू फॉल्स इथं पण नाही, इथं पण नाही, इथंच आहे, आणि म्हणून एकच ऑप्शन असणार आहे, कारण हे सगळे ऑप्शन कट झाले. कळलं? तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. कसं आपण आतमध्ये गेलो थोडंसं तुम्ही चेक करून पहा. ओके, त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न, इव्हेंट पॅटर्न P and Q implies R or negation yes false. म्हणजे पुन्हा सेम क्वेश्चन तुम्हाला दिलाय, हा काय ट्रू असला पाहिजे आणि हा काय फॉल्स असला पाहिजे. आता हा फॉल्स आणि ट्रू कधी असणार आहे, ओके. आता मी पुढचं वाचलेलंच नाही, मला कळलेलं आहे हे फॉल्स आहे, तर मला काय करायचं,
यांच्या व्हॅल्यू ठरवायच्या, खाली त्या व्हॅल्यू दिल्यात. ओके, मग आपण ठरवूया नक्की कोणाची व्हॅल्यू काय काय. आता इथं जर पी आणि अँड क्यू हे दोन्ही ट्रू आहेत, तर अँडचा टेबल सांगतो हे पण ट्रू असलं पाहिजे आणि हे पण ट्रू असलं पाहिजे, तरच आम्ही ट्रू म्हणतो. म्हणजे पी ची पण व्हॅल्यू काय, पी ची व्हॅल्यू ट्रू आहे. ओके, आणि क्यू ची व्हॅल्यू पण काय, ट्रू आहे. ओके, दोन्ही ट्रू आहेत, हे दोन्ही ट्रू आहेत, हे दोन्ही ट्रू आहेत, हे दोन्ही ट्रू आहेत, म्हणजे हा ऑप्शन कट झाला. आता त्यानंतर आपल्याला ठरवायचंय इथं याची व्हॅल्यू फॉल्स आहे. याची व्हॅल्यू तेव्हाच फॉल्स आहे जेव्हा आर म्हणजे पहिली पण व्हॅल्यू फॉल्स आहे आणि दुसरी पण फॉल्स, ऑरचं टेबल सांगतो तरच फॉल्स आहे. म्हणजे आर स्वतः फॉल्स आहे, म्हणजे आर हा काय झाला, फॉल्स झाला. पण इथं जर पाहिलं तर याचं निगेशन फॉल्स आहे, म्हणजे यस हा स्वतः काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे फॉल्स आणि पॉझिटिव्ह म्हणजे ऑप्शन डी. लक्षात, इथं दोन्ही फॉल्स दिलेत, हे चुकीचं आहे. आणि इथं क्यू काय, सॉरी आर काय दिलाय, ट्रू दिलाय, म्हणजे हे पण चुकीचं आहे. आणि पहिले तो ऑप्शन कटच झाला होता. आलाय, तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे, सोडवायचा आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा, द लॉजिकल स्टेटमेंट इज इक्विव्हॅलंट टू. आता हे जे लॉजिकल स्टेटमेंट तुम्हाला दिसते हे कोणाला इक्विव्हॅलंट आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलं. ठीक आहे, आता इथं जर पाहिलं तर निगेशन याच्यासोबत दिले, इथं ऑर ए ऑर अँड निगेशन अँड. ओके, ठीक आहे. आता जर पाहिलं आपण काय करूया पहा, निगेशन पी और क्यू और आता ह्या दोघांना जर आपण कंबाईन केलं तर तुम्ही पहा अँड सोबत आर आहे, अँड सोबत आर आहे, म्हणजे आपण इथं काय करूया, इथं आर जर बाहेर काढला आपण अँडला घेऊन, तर आतमध्ये कोण राहिलं, इथं राहिला पी, इथं राहिला क्यू आणि मध्ये कोण आहे, अँड. सगळीकडेच अँड आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही दोघांना काय काढू शकता, ब्रॅकेट टाकू शकता. लक्षात आलं का, सगळीकडे अँड आहे म्हणून आपण यांना कंबाईन केलं, अँड अँड अँड. मग आपण ह्या दोघांना मिळून एकच आर बाहेर काढला अँडला घेऊन आणि पी इथं आलो आपण. आता जर तुम्ही इथं पाहिलं, इथं ठीक आहे, पी अँड निगेशन क्यू आहे. जर मी इथं निगेशन आतमध्ये पाठवलं तर निगेशन आतमध्ये पाठवलं, निगेशनचं पॉझिटिव्ह झालं म्हणजे निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला, और चा अँड झाला, निगेशन क्यू कडे गेलं, हे एक ब्रॅकेट आहे. और इथं जर पाहिलं तर पी अँड निगेशन क्यू आहे आणि अँडला कोण आहे, आर आहे. म्हणजे जरी इथं हे ब्रॅकेट सेमच येते, ते एकदाच घ्या, पी अँड निगेशन क्यू अँड आर. आलं लक्षात. आणि जर तिघांमध्ये ह्या दोघं सेम आहेत तर एकच घ्या, आर इथं घेतला. आता तिघांमध्ये जर अँड आहे तर कोणत्याही दोघांना तुम्ही ब्रॅकेट टाकू शकता. ओके, कोणत्याही दोघांना तुम्ही ब्रॅकेट टाकू शकता. काय काय दिले इथं पहा, पी अँड आर घेऊ शकतो आणि अँड निगेशन क्यू झाला ऑप्शन. इथं निगेशन पी नाहीये, ओके, निगेशन पी नाहीये, ऑप्शन कट आहे. आणि इथं अँड ऑर नाहीये, कट. आलं लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. फक्त कळलं पाहिजे का नक्की आपल्याला कंबाईन कोणाला करायचं, ह्यांना कंबाईन करण्यामागे अँड आणि अँड होतं म्हणून आपण ते कंबाईन केलं. निगेशन आतमध्ये पाठवलं म्हणजे सेम नंबर खाली आलो इथं, आणि ह्या तिघांमध्ये जर अँड येतं आपण कोणत्याही दोघांना ब्रॅकेट टाकू शकतो, त्या पॅटर्नने आपण इथं आलो. आलं लक्षात. तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. शेवटचा प्रश्न आहे पहा, एक मोठं स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, ठीक आहे. ते पहा, ऑफ if three vertices of a triangle are represented by cube root of unity, then the triangle is an equilateral triangle is. आता हे जे स्टेटमेंट आहे हे इफ अँड देनचं स्टेटमेंट आहे. इफ अँड देनचं स्टेटमेंट इक्विव्हॅलंट कोणाकोणाला असतं, पहिली गोष्ट इफ अँड देनचं स्टेटमेंट इक्विव्हॅलंट असतं निगेशन पी और क्यूला, म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते विदाउट युजिंग इफ अँड देन मी या ठिकाणी राईट केलेलं आहे. तर पहिली गोष्ट आपल्याला ऑप्शन मध्ये इथं जर पाहिलं तर इफ आहे, इथं पण इफ आहे, इथं पण इफ आहे, आणि ह्या स्टेटमेंटमध्ये इफ नाहीये, तर आपण काय करू, याला चेक करू. इम्प्लाय निगेशन पी और ने जॉईंट पाहिजे. 3 vertices of a triangle are represented by cube root of unity. नॉट टाकलाच नाही, नॉट टाकायला पाहिजे नव्हतं आणि इथं ऑर पाहिजे नव्हतं, तिथं अँड दिलाय आणि मग पुढचं स्टेटमेंट आहे, तर हा पार्ट नाहीये. आता इथं जर पाहिलं तर इफ अँड इफ अँड देनचं स्टेटमेंट आहे आणि इक्विव्हॅलंट परत इफ अँड देन मध्येच विचारलं, याचा अर्थ याची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू नीट पाठ करून ठेवा, अतिशय महत्वाचा रूल आहे हा. तर व्हॅल्यू पी इम्प्लाइज क्यू हा टोटली इक्विव्हॅलंट असतो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी ला.
म्हणजे त्याच्या कॉन्ट्रापॉझिटिव्हला. याची जी ट्रूथ व्हॅल्यू येते तीच ट्रूथ व्हॅल्यू कोणाची असते, त्याच्या कॉन्ट्रापॉझिटिव्ह असते. लक्षात आले? ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, पहिलं स्टेटमेंट दोघांच्या स्टेटमेंटमध्ये आता अल्टर पाहिजे आणि दोघांना निगेशन पाहिजे. ओके, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, देन नंतरचं स्टेटमेंट पहिल्यांदा पाहिजे, इफ ट्रायंगल इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे इथं काय पाहिजे ना आता, इफ ट्रायंगल इज नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल, चूक. आलं लक्षात? 3 व्हर्टायसेस, चूक. इफ ट्रायंगल इज नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल देन, ओके, आता पहिल्यात पण नॉट पाहिजे. 3 व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल आर नॉट, कॅन नॉट रिप्रेझेंटेड क्यूब रूट ऑफ युनिटी. ऑप्शन क्रमांक 4 डी. कळलं हे कसं झालं? हे का कट झालं? कारण इथं नॉट नाही टाकला. इथं नॉट 3 व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल आर नॉट, पहिलं स्टेटमेंट पहिल्यांदाच ठेवलंय, इथं कॉन्ट्रापॉझिटिव्ह झालंय. म्हणजे इथं इफ अँड देनचं इथं कॉन्ट्रापॉझिटिव्ह दिले म्हणून हे, सॉरी, याला काय होणार आहे, इक्विव्हॅलंट होणार. एक तर हे स्टेटमेंट इक्विव्हॅलंट होतं, नाही तर हे इक्विव्हॅलंट होतं. पण आपल्याला या ठिकाणी इफ अँड देनचं विचारलं होतं म्हणून आपण ते त्याला इक्विव्हॅलंट लिहिलेलं आहे. आले लक्षात? तर हा अतिशय महत्त्वाचा रूल आहे. हा बऱ्यापैकी आपण विसरतो किंवा लक्षात राहत नाही. तर हा रूल पाठ करून ठेवा नक्की. इफ अँड देनचं स्टेटमेंट कोणाला इक्विव्हॅलंट असतं, तर त्याच्या कॉन्ट्रापॉझिटिव्हच्या स्टेटमेंटला काय असतं, इक्विव्हॅलंट असतं. आले लक्षात? तर या ठिकाणी आपलं दुसरं लेक्चर संपलेलं आहे. आजचा आपला 7वा दिवस होता. लॉजिकचं आपलं दुसरं लेक्चर आहे आणि उद्या आपलं लॉजिकचं तिसरं लेक्चर आहे. तुम्ही पाहताय प्रश्न सोपे आहेत, पण सॉल्व्ह करायला गेल्यानंतर थोडीशी मायनर अडचण येते. तर ती दूर होण्यासाठी आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यामुळं होणारी लेक्चर ही पहा. खूप कमी वेळ लागतो. जर तुम्हाला सोपं वाटत असेल तर थोडंसं स्पीडनी जरी तुम्ही पाहिलं तरी चालेल. मी शिकवताना मात्र याच पद्धतीने शिकवणार आहे. ओके, ठीक आहे. बाय बाय, ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा, इतर विषयांचा अभ्यास करा.